मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये एक मानवत नावाचं गाव आहे. मानवत नावाचं गाव दोन गोष्टीसाठी संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे मानवतमध्ये भरणारा कापसाचा बाजार. ह्या बाजाराची चर्चा संबंध राज्यभर होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हत्याकांड. 1972-73 हे हत्याकांड जरी घडलं असलं तरी अजून सुद्धा मानवत मधले आणि परभणी जिल्ह्यातले लोक या हत्याकांडाला विसरलेले नाहीयेत. अंधश्रद्धेपोटी बुवा बाजी पायी गुप्तधनाच्या लालसेपोटी मानवत मध्ये तब्बल 11 बळी हे एका वर्षामध्ये गेले होते. हे हत्याकांड इतकं भयंकर होतं की त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारने थेट मुंबईवरून याचा तपास करण्यासाठी CIDचे ऑफिसर परभणीला पाठवले होते. ते हत्याकांड म्हणजे मानवत मर्डर. आजची आपली गोष्ट ह्याच मानवत खून खटल्यातली आहे. अंधश्रद्धेपोटी बुवा बाजी पायी कसं काय अख्खच्या अख्खं गाव उद्ध्वस्त झालं त्याची ही गोष्ट. मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी नावाचा तालुका. या पाथरी नावाच्या तालुक्यामध्ये हे मानवत. 1972ला या मानवतची लोकसंख्या होती 15,000. आणि ह्याच मानवतमध्ये उत्तमराव बराहते नावाचा एक व्यक्ती राहत होता. गावामध्ये या व्यक्तीचं प्रचंड रसूख होता. धनदांडगा बाहुबली बागायतदार उत्तमराव बराहते. उत्तमराव बराहते याचं गावात प्रचंड राजकीय वजन. कारण हा जो उत्तमराव होता हा मानवत नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिला होता. ह्या उत्तमरावाच्या ह्या ओळखीबरोबर उत्तमरावची अजून एक ओळख होती. ती म्हणजे अंबट शौकीन उत्तमराव, स्त्रीलंपट उत्तमराव. जसं 80च्या दशकामध्ये मराठी चित्रपटामध्ये गावचा रंगेल पाटील दाखवायचे, तसंच हे कॅरेक्टर होतं उत्तमराव बराहते. चित्रपटातल्या पाटला एवढा रंगेल हा उत्तमराव होता. आणि हा उत्तमराव दारू पिण्यासाठी मानवत बाहेर असणाऱ्या एका पारधी समाजाच्या वस्तीवरती वारंवार जात असे. मुळातच अंगामध्ये किडा असल्यामुळं, त्यातल्या त्यात स्वभाव रंगील असल्यामुळं आणि पैशाचा सत्तेचा माज असल्यामुळं उत्तमराव मध्ये वेगळी खुमखुमी होती. आणि ह्या रंगील उत्तमरावची नजर दारू पिला जात असताना त्याच वस्तीवरती दारू विकणाऱ्या रुक्मिणी पारधी नावाच्या एका महिलेवरती पडली. दिसायला सुंदर असणाऱ्या या महिलेला उत्तमरावने थेट उचलून आपल्या वाड्यावरती आणले. उत्तमरावच्या भीतीपोटी किंवा उत्तमरावच्या दबावामुळं अख्ख्या मानवतची उत्तमरावला जाब विचारायची हिंमत झाली नाही. तर सगळ्या मानवतला माहीत होतं की रुक्मिणी पारधी जी दारूचा व्यवसाय करते तिला ह्याच उत्तमराव बराहते नावाच्या व्यक्तीने पळवली. काही दिवसानंतर उत्तमरावने ह्या रुक्मिणीला गावाबाहेर एक वाडा घेऊन दिला. आणि जो दारूचा व्यवसाय गावाच्या बाहेर एका वस्तीवरती चालायचा तोच व्यवसाय आता राजरोसपणे गावातले एका भल्या मोठ्या वाड्यात सुरू झाला. दारूच्या व्यवसायाबरोबरच बक्कळ पैसा ह्या रुक्मिणी आणि ह्या उत्तमराव बराहते यांच्याकडे येऊ लागला. रुक्मिणीकडे आता सर्व काही होतं. राहिला स्वतःचा भला मोठा वाडा होता. उत्तमराव सारखा एक दबंग साथीदार होता की ज्याच्यामुळं रुक्मिणीच्या दारूच्या धंद्यावरती पोलिस सुद्धा छापा टाकायला घाबरायचे. इतका गुंडाळ हा उत्तमराव बराहते होता. पैसा अडका सुखसोयी सर्व काही असताना सुद्धा ही जी रुक्मिणी होती ही खुश नव्हती. कारण ह्या रुक्मिणीला आई व्हायचं होतं. पण काही केल्या ह्या रुक्मिणीची गर्भधारणा होत नव्हती. काही दिवसानंतर या रुक्मिणीला जी महिलांची जी मासिक पाळी येते ती पाळी यायची सुद्धा बंद झाली. त्यानंतर रुक्मिणीने गंडे दोरे उपास तापास सर्व काही करून बघितलं, पण ह्या रुक्मिणीला फरक पडला नाही. मित्रांनो, ह्या मानवतची अजून एक अशी ओळख की 16व्या शतकामध्ये मानवतवरती अहमदनगरच्या निजामशहाने हल्ला केला होता.
आणि मानवत गावातले जे जुने जाणते लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस निजामाने अहमदनगरवरती आपला मानवतवरती हल्ला केला, अहमदनगरच्या निजामाने, त्यावेळेस मानवत मधले जे लोक होते ते लोक सोनं नाणं पैसा अडका मानवत मध्ये पुरून पळून गेले होते, अशी ह्या मानवत मध्ये आख्यायिका होती. आणि हेच पुरलेलं सोनं नाणं शोधण्यासाठी महाराष्ट्रभरातून मांत्रिकांचा सुळसुळाट या मानवतमध्ये व्हायचा. अशातच गणपत साळवे नावाचा मांत्रिक अशाच गुप्तधनाच्या शोधासाठी ह्या मानवतमध्ये आला आणि या गणपत साळवेची या रुक्मिणी बरोबर भेट झाली. रुक्मिणीने तिचा जो प्रश्न होता की तिला आई व्हायचं होतं, हा प्रश्न गणपत साळवे समोर मांडला. रुक्मिणी ह्या गणपत साळवेच्या नादी लागली पुत्रप्राप्तीसाठी. त्यानंतर ह्या गणपत साळवे नावाच्या मांत्रिकाने ह्या रुक्मिणीला उपाय सांगितला. गणपत साळवेच्या म्हणण्यानुसार रुक्मिणी ज्या वाड्यात राहते त्या वाड्यात एक पिंपळाचं झाड होतं आणि या झाडावरती एक मुंजा राहिला होता. एक गरीब ब्राह्मण ज्याचं लग्न होण्यापूर्वीच तो वारला होता आणि तो ह्या पिंपळाच्या झाडावरती आहे. आणि जर रुक्मिणीने ह्या खुश केलं तर रुक्मिणीला पुत्र प्राप्त होईल किंवा गर्भधारणा होईल, असं या गणपत साळवेने ह्या रुक्मिणीच्या डोक्यात घातलं. त्यानंतर ही जी रुक्मिणी होती ही उत्तमराव भराते यांचे 2 गडी शंकर काटे आणि सोपान यांना बरोबर घेऊन कामाला लागली. ह्या गणपत साळवे मांत्रिकेच्या म्हणण्यानुसार हा मुंज्याला जर खुश करायचा असेल तर त्या मुंज्याला भाग चढावा लागेल. भाग म्हणजे नरबळी. आणि रुक्मिणी सुद्धा या मुंज्याच्या या मांत्रिकाच्या बोलण्यात येऊन हा जो उत्तमराव भराते होता याच्या 2 गड्याबरोबर ह्या भागाचा, ह्या नरबळीचा शोध सुरू झाला. ह्यामध्ये मित्रांनो 11 वर्षाची गौबाई नावाची एक मुलगी ज्यावेळेस सरपान वेचण्यासाठी मानवतच्या बाहेरील शेतामध्ये गेली होती त्यावेळेस ह्या 2 गड्यांनी तिला उचलली आणि तिचा पहिला खून हा 14 नोव्हेंबर 1972 ह्या मानवतमध्ये पडला. आणि ह्या पहिल्या खुनानंतर मानवतमध्ये खुनाची मालिका सुरू झाली. ह्यामध्ये 9 डिसेंबरला शकीला नावाच्या एका 9 वर्षाच्या कुमारिकेचा खून मानवतमध्ये झाला. एका पाठोपाठ 2 खून झाल्यामुळं मानवतचे लोक जे होते हे प्रचंड भीतीमध्ये होते. पण खुनाची मालिका, खुनाचं सत्र जे होतं हे काही थांबायला मागत नव्हतं. शकीला पाठोपाठ मित्रांनो 21 फेब्रुवारी 1973 ह्या मानवतमध्ये सुगंधाबाई नावाच्या एका 35 वर्षीय अविवाहित महिलेचा सुद्धा खून पडला. सुगंधाबाई नंतर 13 एप्रिल 1973 म्हणजे डिसेंबर, फेब्रुवारी आणि एप्रिल म्हणजे 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मानवतमध्ये 4 खून पडले. गौबाई, सुगंधाबाई, नसीमा आणि शकीला, त्यामधल्या 3 कुमारिका होत्या आणि एक 35 वर्षाची अविवाहित महिला होती. या 4 खुनानंतर मानवतमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. मानवतमध्ये अफवा पसरवल्या. ग्रामीण भाग म्हणला, त्यात 1973चा काळ. त्यावेळेस बोवाबाजीला, अंधश्रद्धेला प्रचंड पेव आपल्याकडे फुटला होता. नरबळी असेल, गुप्तधन असेल, याच्यासाठी लोक वाटेल त्या गोष्टी करत होते अंधश्रद्धेपोटी. आणि तशाच अफवेचा जो कोह होता या मानवतमध्ये पसरला की मानवतवरती देवाचा कोप झालाय आणि त्याचमुळं मानवतमध्ये कुमारिकेची किंवा अविवाहित महिलांचे खून होत आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी सबंध राज्यभर पसरली. ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचली त्यावेळेस महाराष्ट्र सरकारवरती परभणी जिल्ह्यातल्या लोकांचा प्रचंड प्रेशर होता. आणि ह्याच प्रेशरपोटी
महाराष्ट्र सरकारने CIDचे कर्तबगार पोलीस ऑफिसर रमाकांत कुलकर्णी आणि विनायक वडगावकर यांना परभणीला धाडलं. रमाकांत कुलकर्णी आणि विनायक वडगावकर यांचं मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड नाव होतं. असंख्य मोठे जे गुन्हे होते, या गुन्ह्याची उकल या 2 कर्तबगार अधिकाऱ्यांनी केली होती. पण हे अधिकारी ज्यावेळेस मानवतमध्ये आले आणि ह्या घटनेचा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तपास सुरू झाला, त्यावेळेस ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा सुरुवातीला काहीच हाताला लागत नव्हतं. कारण ही जी अफवा पसरवली होती त्याची पार्श्वभूमी या कोणाच्या मागे होती. गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार ही गोष्ट देवाच्या कोपामुळे झाली होती. आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती गावाकडचे खेडेगावातले जे साधी भोळे बाबडे जे लोक होते हे सहज पद्धतीने विश्वास ठेवायचे. त्यामुळे पोलिसांना काही सापडत नव्हतं. पण रमाकांत कुलकर्णी यांनी ज्यावेळेस ह्या गोष्टीचा बारकाईने तपास केल्याच्या नंतर त्यांचं असं लक्षात आलं की ह्या खुनादरम्यान अजून एक 5वा खून ह्याच दरम्यान ह्या मानवतमध्ये झाला होता. पण ह्या 5व्या खुनाची जेवढी चर्चा व्हायला पाहिजे होती तेवढी चर्चा ह्या मानवतमध्ये झाली नाही. कारण तो खून एका पुरुषाचा झाला होता. तो पुरुष म्हणजे रुक्मिणीच्याच वस्तीवरती राहणारा कोंडाजी उमाजी लोळे. ज्यावेळेस रमाकांत कुलकर्णी यांनी या खुनाचा तपास सुरू केला त्यावेळेस गावातले जे प्रत्यक्षदर्शी लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार हा जो कोंडाजी उमाजी लोळे होता हा रुक्मिणी ही जी बहीण होती समिंदरा पारधी हिच्याबरोबर शेवटचा दिसला होता. त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस समिंदरा पारधी हिला ताब्यात घेतलं चौकशीसाठी आणि ज्यावेळेस समिंदराला पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला त्यावेळेस हे जे मानवतमधलं जे हत्याकांड होतं याचं भयानक स्वरूप पोलिसांच्या समोर आलं आणि संबंध परभणी पोलीस असेल किंवा मुंबईची जी CIDची टीम होती त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अत्यंत भयंकर प्रकार हा मानवतमध्ये झाला होता. समिंदरा पारधीच्या म्हणण्यानुसार ही जी रुक्मिणी पारधी होती या रुक्मिणीने या 4 मुलींचा भाग या पिंपळाच्या मुंजाला दाखवला होता. म्हणजे 4 नरबळी दिले होते. आणि या नरबळीचं स्वरूप इतकं भयंकर होतं की समिंदरा पारधीच्या स्टेटमेंटनुसार की मुंडकं आणि उजवी करंगळीचं रक्त, गुप्तांगाचं रक्त, म्हणजे तुम्ही विचार करा किती भयंकर प्रकार. म्हणजे नुसता मर्डर नाही तर ब्रुटल मर्डर. तोही तब्बल 11 लोकांचा या मानवतमध्ये झाला होता. समिंदरांनी स्टेटमेंट दिल्याच्या नंतर पोलिसांनी उत्तमराव बराते आणि रुक्मिणी या दोघांना ताब्यात घेतलं. पण परभणी जिल्हा प्रशासन असेल किंवा परभणीचे जे स्थानिक पोलीस होते त्यांनी हा जो खटला होता हा खटला जेवढा सिरियसली घ्यायला पाहिजे होता तेवढा घेतला नाही. याचं कारण म्हणजे 18 जून 1973ला मित्रांनो ह्या उत्तमराव बराते आणि रुक्मिणीला अटक झाली. पण मुख्य आरोपी आणि इतक्या भयानक गुन्ह्यातले जे मुख्य आरोपी होते त्यांना 31 जुलैला म्हणजे एका महिन्याच्या आत जामीन हा परभणी न्यायालयाने दिला होता. आणि यांना जामीन देऊन या गुन्ह्यातले जे बाकीचे आरोपी होते गणपत साळवे नावाचा मांत्रिक होता, त्यानंतर सोपान काटे, शंकर काटे, सोपान शेटे हे जे 2 उत्तमरावचे गडी होते ज्यांनी रुक्मिणीच्या साथीने हे खून केले होते ते सुद्धा फरार होते. रुक्मिणी आणि सोपानराव यांना जामीन झाल्याच्या नंतर ह्या मानवतमध्ये खुनाची मालिका पुन्हा एकदा सुरू झाली. त्यानंतर मित्रांनो कलावती नावाच्या एका महिलेचा खून झाला आणि खुनाची जी मॉडस ऑपरेंडी होती म्हणजे खुनाची जी पद्धत होती ती मागचे जे 5 खून झालते त्याच्यासारखीच होती. कलावती नंतर मित्रांनो हलिमा नावाच्या आणखी एका महिलेचा खून या मानवतमध्ये त्याच पद्धतीने झाला. आता पोलीस सतर्क झाले होते. पोलिसांनी आता ह्या रुक्मिणीला आणि हा जो उत्तमराव होता याला पुन्हा एकदा अटक केली. आणि ह्या कलावती शशिकला बरोबरच एकाच कुटुंबातल्या 4 महिलांचे खून या मानवतमध्ये पुन्हा एकदा पडले होते. म्हणजे सुरुवातीला 5
आणि नंतर यांना जामीन झाल्याच्या नंतर 6 खून या मानवतमध्ये झाले. पोलिसांनी ह्या सर्व आरोपींना अटक केली. या खटल्यामध्ये तब्बल 18 आरोपी होते. या 18 आरोपींनी निरनिराळ्या पद्धतीने त्यांचा सहभाग या 11 खुनांमध्ये होता. सविंदरा पारधी आधीच जेलमध्ये होती. त्यानंतर उत्तमराव भराटे आणि रुक्मिणी भराटे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि हा जो मांत्रिक होता गणपत साळवे हा बारामतीला पळून गेला होता. पोलिसांनी त्याला बारामतीवरून उचलून आणला. आणि त्याचबरोबर जे उत्तमरावचे जे गडी होते त्याच्याकडे कामाला, त्यांचा मुख्य सहभाग याच्यामध्ये होता. म्हणजे हत्यार चालवणारे हे लोक होते. लगाम रुक्मिणीच्या हातात जरी असली पण चालवणारे हे 2 जण जे होते, सोपानराव आणि शंकर, या दोघांना सुद्धा ह्या CIDच्या टीमने, रमाकांत कुलकर्णी साहेबांच्या टीमने ताब्यात घेतलं. त्यानंतर हा खटला कोर्टात उभा राहिला. हा खटला सेशन कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सुप्रीम कोर्टाने ज्या आरोपींना सेशन कोर्टाने जामीन दिलं किंवा जिल्हा सत्र न्यायालयाने ज्या आरोपींना जामीन दिलं आणि त्याच्या विरोधामध्ये जे पोलिसांनी किंवा महाराष्ट्र सरकारने चॅलेंज केलं होतं हायकोर्टाला, त्या आरोपींना सुप्रीम कोर्टाने त्यांची जी शिक्षा होती ती शिक्षा कायम ठेवली. 18 आरोपींपैकी काही आरोपींना फाशीची शिक्षा झाली, काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि यातले जे 2 आरोपी होते ते म्हणजे गणपत साळवे आणि शंकर काटे, हे जे 2 जण होते, ह्या दोघांनी माफीचं साक्षीदार होणं पत्करलं.